तर सूर्य सूर्य मकर राशीत ज्या वेळेला प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. तर ही संक्रांत कशी करायची आपण साजरी, तर आपण सर्वांनी तिळगुळ तिळगुळ देऊन आपण हे करतो. तिळगुळ घ्या, गोड बोला आपण असं म्हणून सर्वांना तिळगुळ वगैरे वाटतो. तर महिलांसाठी हा विशेष सण आहे. तर ह्या ह्या दिवसापासून महिला हळदी-कुंकवाचा वाण वगैरे एकमेकांना देतात. त्यामुळे मग हा कार्यक्रम आपण मोठ्या थाटामाटात करतो. तर आपण कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या वस्तू आपण द्यायच्या नाहीत, हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण मकर संक्रांत ही संक्रांत जी आहे ते आता उद्या आपण काय करायचं आहे, तर उद्या सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर आपण सर्वात प्रथम आपण अंघोळीला पाणी घेतो, त्या त्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ आणि तांदूळ टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. ती विशेष म्हणजे आपण उद्याच्या म्हणजे आज भोगीच्या दिवशी आणि अ, संक्रांतीच्या दिवशी हे 2 दिवस आपण तशी अंघोळ करायची असते. तीळ आणि तांदूळ टाकून. सुवासिनी स्त्रिया तर खूपच त्यांना महत्त्व आहे आणि अ, गावाकडे पाहिलं तर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पण असतो. की छोट्या-छोट्या मुली असतात, तर त्या 5 दिवस म्हणजे संक्रांतीच्या 5 दिवस आधी अ, मस्त साड्या वगैरे घालून येतात छोट्या-छोट्या मुली आणि हळदी-कुंकू सगळ्यांना लावून जातात घरामध्ये. तर अशा प्रत्येक गावाकडची पद्धत ही वेगळी असते. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ती तुम्ही मला सांगू शकता. आमच्या गावाकडे आमची पद्धत तशी होती, की छोट्या-छोट्या मुली ज्या आहेत त्या सर्वजण यायच्या आणि सगळ्यांना हळदी-कुंकू लावून जायच्या. निदान 5 घरं तरी जाऊन हळदी-कुंकू लावून यायच्या सकाळी. म्हणजे लहान मुली ज्या आहेत त्या ह्या मोठ्या उत्साहात म्हणजे आता संक्रांतीचं हळदी-कुंकू करून सर्व मुली काय करायच्या हळदी-कुंकू घरून घेऊन यायच्या आणि सुवासिनी स्त्रिया दिसल्या की म्हणजे त्यांच्या घरी जाऊन हळदी-कुंकू देऊन, तिळगुळ देऊन यायच्या. तर अशी पद्धत आमच्या गावाकडे होती. तर तुमच्या गावाकडे कशी पद्धत आहे ती तुम्ही मला सांगू शकता. अ, तर अ, स अ, आता मी तुम्हाला सांगते, की उद्या अंघोळ जी करायची आहे, ती आपण अंघोळ सर्व स्त्रियांनी हा डोक्यावरून अंघोळ करायची आहे आणि आपण जे पाणी घेतो अंघोळीचं त्यामध्ये तीळ आणि तांदूळ विशेष करून महत्त्व आहे त्याला उद्या. म्हणून आपण ते घ्यायचं आहे तीळ आणि तांदूळ. कारण ही तिळाचीच संक्रांत असते. जर आपण तिळगुळ देऊन हे करतो, तर त्या दिवशी आपण म्हणजे 5 प्रकारे आपण तिळाचा वापर करायचा आहे. तर कोणकोणता? तर त्याचं आपण उटणंही करून लावू शकतो. तर स्नानामध्ये, खाण्यामध्ये, नैवेद्यासाठी हे आपण असं म्हणजे अशा आपण तिळाचं हे करायचं असते. तिळाला खूप महत्त्व आहे म्हणून त्याचं सर्व ठिकाणी वापर करायचा आहे तिळाचा. तर मग तिळगुळाच्या पोळ्या वगैरे करून आपण हा सण करू शकतो, की ज्यांच्या घरी पुरणपोळ्याची पद्धत आहे, ते पुरणपोळ्या पण करू शकता. मग आपण जे आपण सुगड आणलेलं आहे, तर ते सुगड आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं आहे. तर वौसा कसा घ्यायचा आहे, तर वौसा म्हणजे काय? तर वौसा आपल्याला ह्या ज्या महिन्यामध्ये जे आता ज्वारीचे कणीस, गव्हाच्या लोंब्या, पुन्हा बोरं, असं तिळगुळ वगैरे हे सर्व आपण घ्यायचं आहे. ह्या महिन्यामध्ये ऊस वगैरे खूप निघतात ना, मग हे सर्व आपण थोडं-थोडं घेऊन आपण वौसायचं असतो. तर ते वौसा भरताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही असं सर्व पूजा वगैरे करून घेता. तर काही जणांना माहीतच नाही, की आपण हे संक्रांतीचे जे सुगड पूजन करतो, तर ते सुगड पूजन करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा ववसा जो ववसणार आहे उद्या, तर हे तुम्ही मंदिरातही जाऊन ववसू शकता. तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन ववसू शकता किंवा आपण घरातल्या मंदिरात आपल्या म्हणजे घरात देवघर असतं तिथे जरी ववसलं तरी चालते. आणि हेच जे सुगड वगैरे आहे ते आपण मंदिरात घेऊन जाऊन आपण तिथेही ववसू शकतो. तिथे जर गेलं तर आपल्याला 4-5 बायकाही मिळून जातात सवाशिनी आणि तिथेही आपल्याला त्यांनाही ववसायला मिळते. म्हणून आपण मंदिरात जाऊन शक्यतो आपण तिथे जाऊन वसवून यायचं आहे. तर
आपण घरात ही पूजा करणार आहोत, तर पूजा आपण सुगड जे आणतो, ते सुगड आधीच आणून स्वच्छ धुवून त्याला हळदी-कुंकाच्या 5 पट्ट्या ओढून व्यवस्थित आपण पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे, त्या ठिकाणी आपण स्वच्छ तिथलं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक पाट मांडून ते रांगोळी वगैरे काढून आपण दिवा दिवा लावून घ्यायचा आहे सर्वप्रथम. त्यानंतर आपण गणपती बाप्पांचं आवाहन करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण हे सुगड जे आहे, ते सुगड आपण तांदळाच्या 5 राशी ठेवायच्या आहेत. थोड्या-थोड्याशे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावर आपण हे सुगड ठेवायचे आहेत आणि सुगड ठेवल्यावर आपण त्याच्यावर हळदी-कुंकाचे 5 पट्टे ओढून घ्यायचे आहेत आणि ते भरताना आपण म्हणजे आज भोगीच्या दिवशी आपण तीळ आणि तांदूळ आणि तिळगुळाचं ह्याने ववसायचं आहे. तर ते वौसा जे ववसताना आपण काय म्हणायचं आहे, रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्माजन्मीचा वौसा. हे का बरं आहे? तर हे रामाचा आणि सीतेचा वौसा ज्याप्रमाणे राम आणि सीता हे एकत्र म्हणजे एवढ्या दिवस ते वेगळे होऊन पण पुन्हा नंतर त्यांच्यासारखं पवित्र कोणीच नाहीये. हे हे आपल्याला पण माहीत आहे. तर त्यांच्यासारखी आपल्याला आपल्या संसारामध्ये तशी प्रतिमा मिळावी, आपल्याला तसे नाव मिळावे यासाठी आपण तो रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मजन्मीचा वौसा असं म्हणत असतात आणि जो वसा आहे आपला म्हणजे वौसा आहे, तो वौसा आपण त्या आपले छोटे जे संक्रांती म्हणा किंवा तुम्ही तुमच्याकडे बोळके म्हणत असेल तर बोळके म्हणा, आम्ही खण म्हणतो, तर आम्ही त्या खणामध्ये असं 3 वेळा भरायचं असतं. रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मजन्मीचा वौसा असं आम्ही म्हणून ते भरतो. तर आज भोगीच्या दिवशी आपण त्याच्यामध्ये तीळ तांदूळाने भरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी त्या आपण हे बोर वगैरे सर्व काही हे मिळते ते त्याने ववसायचं आहे. तर हे ववसताना रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मोजन्मीचा वौसा आपण असं म्हणून आपण हे ववसून घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण जे पंती असते ती पंतीमध्ये म्हणजे 5 आपले सुगड असतात. त्या सुगड आणि त्याच्यावर एक पंती घ्यायची आहे. न विसरता पंती पण घ्यायची आहे. आणि त्यामध्ये आपण तीळ, तांदूळ आणि गुलाल किंवा कुंकू आपण असं मिक्स करून आपण हे प्रत्येक सवाशिनी म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता मंदिरात वगैरे जातो तर त्या ठिकाणी आपण ववसायचं आहे. तर ते ववसताना आपण काही जण ते असं 4-5 ठिकाणी पण असं ववसतात. तर तसंही ववसलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर तसं ववसायचं नसेल तर त्यांच्या म्हणजे प्रत्येक सुवासिनीची स्त्री जी आहे तिच्या भांगामध्ये आपण हे तीळ आणि तांदूळ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गुलाल मिक्स करून आणि ते असं भरायचं आहे. रामाचा वौसा, सीतेचा वौसा. आता मी माझ्या ह्याला दाखवते तुम्हाला ते असं रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मजन्मीचा वौसा असं म्हणून आपण पुढच्या सवाशिनी स्त्रीला हे करायचं आहे आणि तिची जी वटी जी आहे ते आपण जे खणामध्ये जे आपण सर्व हे मिक्स घेतो हरभरा, वाटाणा वगैरे आपण हे सर्व असतं ऊस, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीच्या लोंब्या हे सर्व असते. त्याने तुम्ही ओटी भरायची आहे आणि आपण छोटासा काहीतरी वाण म्हणून आपण त्यांना भेटवस्तू द्यायची आहे. तर हे वाण घेताना आपण कोणती वस्तू द्यायची नाही याची तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. तर कोणती देऊ नये. तर तुम्ही त्यांना तुटलेली किंवा एखादी अशी वस्तू तुटलेली वगैरे असते तर ती द्यायची नाही. शिवाय अजून तुम्ही सवाशीण स्त्रियांना आपण सौभाग्याचे अलंकारच द्यावे शक्यतो करून, जेणेकरून त्यांना ते वापरात येईल. तुम्ही कुंकवाचं जरी दान केलं तरी ते खूप पुण्य केल्यासारखं असते. आणि उद्याच्याला संक्रांत आहे तर आपण त्या दिवशी काय करायचं नाहीये. तर तुम्ही कुणाशी कठोर बोलायचं नाही, भांडायचं नाहीये. घरात शांत वातावरण असलं पाहिजे. तर बघा मग संक्रांतीला जर आपण शांत शांत बसून असं व्यवस्थित आपण हे केलं तर आपल्याला येणारे जे वर्ष आहे ते सर्व सुखात जाते. म्हणून आपण ह्या दिवशी विशेष काळजी घ्यायची आहे आणि यंदाच्या वेळेस आपली जी देवी आहे संक्रांती तर ती पिवळ्या रंगाची आहे. तर तुम्ही शक्यतो करून पिवळा रंग वर्ज करायचा आहे. म्हणजे पिवळ्या कलरची साडी, पिवळ्या कलरच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीये. तुम्ही हे विशेष महत्व तुम्ही हे करायचं आहे. तर तुम्ही परिधान करताना ही काळजी घ्यायची आहे की पिवळ्या रंगाचं काही तुम्ही घालायचं नाही आणि मोगऱ्याचा गजरा आपण घालायचा नाहीये. कारण का तर देवीने घातलेला आहे म्हणून आपण हे
पाळायचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर तुम्ही मला सांगा कमेंट करून आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.